माझी काहीच मागणी नाही. पहिल्यापासून ह्यांनी जरांगे पाटलाची साथ दिली. ह्यांनी हे आरोप खोटे येत हे सगळे. ती मनात बी नव्हतं पण एखाद्या वेळेस पाजून ते करून झालं असं. पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली. पहिल्यापासून एकदम बैलगाडी वडीत नेली. ह्यांनी कधीच साथ नाही सोडली. आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगे पाटलाला काही बोलू नका, काही बोलू नका. ह्या पिऊन पाजून त्यांची पिण्याचा ना त्यांना पाजून महिनाभर असं नुसतं दारू पाजित होते. महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं. घरच्याची मया नाही ठेवली. कधी कुणाचं ऐकून नाही दिलं. तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखाद्या वेळेस शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ. पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं. त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर. पिऊन एखाद्या वेळेस बोलले असते ते. त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा. हे जरांगे पाटलाला कधीच सोडित नाही. तर इथं घरी पण ते पूजा करतात. त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच, स्टेटसला फोटो पण त्यांचेच. माझ्या मुलाला पण पाटलाचं नाद बघा. आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच. सगळ्या जीवनात फोटो त्यांचा. पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं ह्यांचा प्लॅन केलाय. माझ्या नवऱ्याला ही शिक्षा आहे ही सगळी. आणि त्यांचं काही जर हे झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत. आम्ही पण गळफास लावून मरणार आहे इथं. मी माझा मुलगा दोघं पण आणि त्याची आई पण मरत. आम्ही हे आमचं सिद्ध करत होतं. आणि आमच्या घरी रुपये पण आणलं नाही. आमचं घर बघा. मी रोज कष्ट करते, रोज मजुरीला जाते. मुलावर माझ्या आरोपच केलाय. असं ते सरळ त्याचा सरळ जरांगे पाटलाच आहे सगळं. सरळ ते जरांगे पाटला कोणच बोलवते तेव्हा असं कोणाचं हे करीत नाही. गाडी बायला सगळं त्यांनी वडीत नेलं. एवढा एवढा मुलगा होता त्याचा तवा तेव्हापासून ते जरांगे पाटला संघच आहे. 4 वर्ष बेडी घातली. सुपारी नाही घेतली काय नाही माझ्या मुलांनी. घरी रुपये आणत नाही. लेकराला लेकरू म्हणत नाही. दिवाळीला बायकोनी त्याच्या कष्ट करून 7 वाजता बाहेर पडती. लोकांची मंजुरी करायला कापूस याचायला 1000 रुपयाचा कापूस असला. लेकराला कपडे आणले त्यांनी दिवाळी दिवशी. एकुलती एक लेकरू म्हणून शनी आमच्या मुलाला न्याय मिळावा एवढंच आहे आम्हाला. आम्हाला कुणाचं काही नको. रुपयाची आशा नाही. फक्त माझा मुलगा सुखासुखीशी हे ठेवा.